नमस्कार. नमस्ते. आपलं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर संजय नाईक सर. सीनियर इंजिनियर म्हणण्याचं 2-3 कारणं आहेत. एकतर म्हणजे त्यांचा या क्षेत्रातला असलेला अनुभव. 40 वर्षाहून अधिक काळ ते या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या कार्यरत आहेत. हा पहिला पार्ट आहे. त्यातला दुसरा पार्ट म्हणजे त्यांची इंडस्ट्रियलमध्ये सुद्धा कोल्ड स्टोरेज ही फार स्पेशालिटी आहे आणि असं म्हणतात की यशस्वी उद्योजकाला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर असली पाहिजे. तर ही जे शेजारी माझ्या व्यक्तिमत्व आहे, तर ते कायमच असं थंड वातावरणात राहत असतात. अर्थात ते कोल्ड स्टोरेजची निर्मिती करतात. 80 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्सवर त्यांनी आजवर काम केलेलं आहे. त्यामुळे हा त्यांचा प्रवास कसा होता एकंदर त्याबद्दल आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. त्यांच्या या क्षेत्रातले अनुभव कसे आलेत, या सगळ्याबद्दल त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर आपण गप्पा मारणार आहोत. सर, गप्पांना इथून आम्हाला सुरुवात करायची आहे. ते म्हणजे अगदी तुमच्या शाळेपासून. ते म्हणजे चालेल. तुमची शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, मग ग्रॅज्युएशन सिव्हिलमध्ये करावं यामागची प्रेरणा कोणाची हो, होती हो. आणि हा शैक्षणिक प्रवास कसा होता तुमचा? हो, हो. नमस्ते. मी संजय नाईक. मी बी सिव्हिल आहे. माझं गाव गाव हे तासगाव आहे. सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुका इथं गाव आहे. माझं शालेय शिक्षण हे तासगावमध्येच झालं. तासगावमध्ये शालेय शिक्षण सांगली एज्युकेशन संस्थेचे तासगाव हायस्कूल म्हणून आहे. तिथं 10वी पर्यंत तिथं शिक्षण झालं. त्यानंतर मी 11वीला विलिंग्डन कॉलेज सांगली येथे प्रवेश घेतला आणि 11वी प्रवेशानंतर त्यावेळेला 84ला फारसे इंजिनिअरिंग कॉलेजेस नव्हती. शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये फक्त 2च इंजिनिअरिंग कॉलेज होते. त्यामुळं आणि त्यावेळेला असं CET वगैरे नव्हती. ग्रुपवरच ॲडमिशन मिळायचं. त्यामुळे 12वीला बऱ्यापैकी अभ्यास करावा लागला. अभ्यास करून मग वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रवेश मिळाला आणि त्यावेळेला कसं होतं, की फर्स्ट इयरलाच ब्रांचिंग हा प्रकार नव्हता. फर्स्ट इयर हे कॉमन असायचं आणि सेकंड इयरला फर्स्ट इयरच्या मेरिटवरती ब्रांचिंग असायचं. त्यामुळे फर्स्ट इयरच्या कॉमन यामध्ये ज्या समजा आता वालचंद कॉलेज जर आपण घेतलं, तर वालचंद कॉलेजचं मेकॅनिकल हे चांगलं समजलं जातं. त्यामुळे जे मेरिटमध्ये जास्त असतात त्यांना ते मेकॅनिकल घेतात. त्यानंतर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अशा 3च ब्रँचेस होत्या त्यावेळेला. मग फर्स्ट इयरला परीक्षा झाल्यानंतर ज्यावेळेला त्याचे रिझल्ट लागले, त्यावेळेला ॲक्चुअली मला मेकॅनिकललाही मिळत होतं. मेरिट चांगलं होतं. परंतु पूर्वीपासूनच असं ठरवलं होतं, की आपण सिव्हिलमध्येच करियर करायचं आणि त्यामुळं मी सिव्हिल ब्रँच घेतली आणि सिव्हिल ब्रँचमध्ये मग मी तिथून BA सिव्हिल झालो आणि पूर्वीपासूनच असा फोकस स्वतःचा होता, की आपण सर्व्हिस करायची नाही. आपल्याला एकतर कन्सल्टिंग करायचं किंवा कॉन्ट्रॅक्टिंग करायचं. तर कन्सल्टिंग एक 2 महिने मी आमचे सर होते, साळुंके सर म्हणून त्यांच्याकडे प्रॅक्टिस केलं आणि त्यानंतर कन्सल्टिंग सुरू केलं. तर नशिबाने मला अपॉर्च्युनिटी मिळत गेल्या आणि बऱ्यापैकी कन्सल्टिंगमध्ये एक 40 वर्ष मी वर्क करतोय. आणि तासगाव सांगली हा जो पट्टा आहे, तो थोडा ॲग्रिकल्चर पट्टा असल्यामुळं आणि ग्रेप गार्डन्स फार असल्यामुळं आणि ग्रेप गार्डनच्या जे कन्व्हर्शन करून जे बेदाणा तयार होतं, रेझिन तयार होतं, त्याच्या साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेजची गरज पडली आणि कोल्ड स्टोरेजची गरज पडल्यामुळे मी 84लाच माझं प्रॅक्टिस सुरू केलं होतं. 86ला मी पहिलं स्टोरेज बांधलंय इथं आणि 86ला पहिलं स्टोरेज बांधल्यानंतर मग त्याच्या अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या आणि त्यानंतर कोल्ड स्टोरेजेसचं प्रमाण वाढलं. टोटल महाराष्ट्रभर, कर्नाटकभर मी या कोल्ड स्टोरेजमध्ये काम करतोय. मी कन्सल्टिंगच करतो आणि कन्सल्टिंग सिव्हिलचं करत-करतच रेफ्रिजरेशनमध्ये अभ्यास केला आणि रेफ्रिजरेशनचे कन्सल्टिंग त्याबरोबर केलं जातं. त्यामुळे सिव्हिल आणि रेफ्रिजरेशनचा कन्सल्टंट एकत्र मिळत असल्यामुळं आणि बाकीच्या इथं अपॉर्च्युनिटी असल्यामुळं कोल्ड स्टोरेजचं प्रमाण वाढत गेलं आणि त्यानंतर दुसरा एक मोमेंट अशी होती, की वायनरी द्राक्षाच्या संबंधित वायनरी हा प्रकार आहे. फक्त वायनरीमध्ये एक लोकांच्या थोडंसं हे कसं आहे, की चुकीची कल्पना अशी आहे, की हे जे टेबल ग्रेप्स जे लागतात, टेबल ग्रेप्सचीच वाईन तयार होते. परंतु तसं नाही आहे. टेबल ग्रेप्सची वाईन तयार होत नाही. त्यासाठी सेपरेट वेगळे प्रकारचे द्राक्षे असतात. ते सेपरेट कल्टिव्हेट करायला लागतात. ती द्राक्ष ह्यालाच टेबल ग्रेप म्हणून चालत नाहीत आणि टेबल ग्रेपची जी द्राक्ष आहेत ती वाईन म्हणून चालत नाहीत आणि पण वायनरीची मुवमेंट तर सुरू झाली. गव्हर्नमेंटने थोडंसं इनिशिएटिव्ह घेतलं. परंतु भारतामध्ये वाईनचं कल्चर नसल्यामुळं आणि त्यामुळे वाईन हाचं कन्झम्पशन वाढलं नाही आणि त्या वायनरी जवळ-जवळ बंद पडल्या. परंतु तासगाव, सांगली ह्या एरियामध्ये
ॲग्रिकल्चरचा थोडासा ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर म्हणा, हायटेक ॲग्रिकल्चरचा इथं सवय असल्यामुळं आणि इथल्या लोकांचं थोडं उद्योजकता जास्त असल्यामुळं कन्व्हर्शन करणं किंवा इतर स्पायसेस किंवा हळद. आता सांगली जर आपण विचार केला तर सांगली हळदीची फार मोठी बाजारपेठ आहे. तसंच तासगाव ही बेदाण्याची भारतातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. आणि ह्या बाजारपेठेला साठवणुकीसाठी, हळद साठवणुकीसाठी चणा डाळ वगैरे सगळं साठवण्यासाठी म्हणून कोल्ड स्टोरेजची रचना करण्यात आली. आणि कोल्ड स्टोरेज त्यामुळे मला अपॉर्च्युनिटी मिळत गेल्या आणि कोल्ड स्टोरेज एवढ्या प्रमाणात माझ्याकडून कोल्ड स्टोरेज ही झाली. अजून मी कन्सल्टिंग करतोय. प्रवास फार सुंदर होता. म्हणजे जरी मी मगाशी जरी गमतीने म्हटलं की कोल्ड स्टोरेज म्हणजे असा थंड असला तरी फार झपाट्यानं तुमचा असा प्रवास तुम्ही काही मिनिटांमध्ये माझ्या डोळ्यासमोरनं सरकत होता. त्यातला एक मला प्रसंग दिसला तुमच्या बोलण्यातनं, जसं तुम्ही म्हटलं की तेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजेस कमी होते. तर तेव्हा इंजिनिअर ही कन्सेप्ट पण कमी असेल आणि तेव्हा लोकांना इंजिनिअर होतो किंवा माणूस करतो म्हणजे नक्की काय करतो इथनं सुरुवात असेल. हो, बरोबर आहे. तर तो कसा होता अनुभव जेव्हा तुम्ही पहिला प्रोजेक्ट केला असेल स्वतः वैयक्तिकरित्या, तर तेव्हा हा इंजिनियर काय होतो, तुम्हाला तुमचा अनुभव कसा होता? काही दडपण आलं होतं का? तर तो कसा एक अनुभव होता पहिली साईट तुमची केलेली आयुष्यातली? कसं झालं की 1984ला ज्या वेळेला मी प्रथम बाहेर पडलो आणि कन्सल्टिंग डिझायनिंग मधला अनुभव होता, कारण मी 2-3 महिने काम केलं होतं साळुंखे सरांच्याकडं. पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकली साईटवर जे साईट सुपरविजन आहे ह्याचा फार मोठा अनुभव नव्हता. आणि दुसरं सर्वात महत्वाचं काय होतं, या क्षेत्रामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट आहे काय की टेक्निकल लोक नाही आहेत. म्हणजे जो क्रू आपल्याला मिळतो तो टेक्निकली असत नाही, ते मॅक्झिमम इलिटरेट लोक असतात आणि त्यांना ह्या पद्धतीने डिझायनिंग बद्दल ज्ञान देणं हे फार मोठी अडचणीची गोष्ट होती. त्यावेळेला मला ज्या स्ट्रक्चरल डिझायनिंग करताना या लोकांना इंग्लिशही येत नव्हतं. तर मी सुरुवातीला मी त्या ड्रॉइंग जे करायचो त्यावेळेला असं मॅन्युअलीच ड्रॉइंग करावं लागत होतं, ऑटोकॅड वगैरे नव्हतं. त्यावेळेला मी मराठीमध्ये ड्रॉइंग करत होतो. मराठीमध्ये ड्रॉइंग करताना असं लिहायचं की समजा बीम आहे, बीमचं शेड्यूल लिहिताना बीमची साईज लिहिली की टॉप स्टील असं मराठीत लिहायचं 2 नग 10 mm, बॉटम स्टील 3 नग 12 mm असं लिहावं लागत होतं. त्यामुळे मला एक कसं झालं की मला त्या सर्वांना शिकवावं लागलं आणि शिकवत गेल्यामुळं एक मला चांगलं झालं की मला एक चिखलाचा गोळा माझ्या हातात मिळत होता आणि त्याची मूर्ती करणं मला सोपं होतं. मी तयार त्याच्याकडे नॉलेज नसल्यामुळं थोडा त्रास झाला, परंतु त्यामुळं माझ्या ज्या सवयी आहेत किंवा जे टेक्निकली ज्या गोष्टी आपल्याला स्पेसिफिकेशन गरजेचे आहेत ते सर्व करता आलं. आणि म्हणजे अकुशल कामगारांना एका अर्थानं कुशल करण्याचं काम पण तुम्हाला मिळालं. हो, करावंच लागलं. दुसरं आता कोल्ड स्टोरेज मधली मास्टरी आहे तुमची, म्हणून हा प्रश्न तुमच्यासाठी की कोल्ड स्टोरेजचा प्लॅन करताना कुठल्या गोष्टी विचारात घ्याव्या, रचना आराखडा करताना कुठल्या गोष्टी प्रामुख्यानं विचारात घ्याव्या लागतात आणि त्या प्लॅन या स्टेजवर तुम्ही कसं काम करता, त्याचं महत्व तुमच्या नजरेतून? कोल्ड स्टोरेजचं डिझायनिंग करताना की कोल्ड स्टोरेज पहिल्यांदा कसं होतं की काही इन्व्हेस्टर येतात आणि तो कुठल्या एरियामध्ये कोल्ड स्टोरेज आहे, समजा त्या एरियामध्ये कोणता प्रॉडक्ट आहे. समजा सांगायला गेलं तर समजा तासगावमध्ये जर केलं तर बेदाना हा मेन प्रॉडक्ट आहे. कोल्ड स्टोरेज हे मल्टी कमोडिटी कोल्ड स्टोरेज असतं आणि त्यामुळे कसं होतं, समजा सांगलीमध्ये आलं तर तो जो कस्टमर आहे आपला, जो क्लायंट आहे, त्याची गरज काय आहे. त्याचा बाबा समजा इथं सांगलीत जर कोल्ड स्टोरेज करायला गेलं, त्याचा जर हळदीचा व्यापार असेल तर त्याला आपल्याला हळदीप्रमाणे डिझाईन करावं लागतं सांगतो. आणि तासगाव सारख्या ठिकाणी जर डिझाईन करताना आपल्याला बेदाण्याच्या त्याच्या हाईट्स, त्याच्या साईजेस, त्याच्या कोल्ड स्टोरेजच्या चेंबरच्या साईजेस या ठरवाव्या लागतात. त्याचबरोबर समजा आता मी लातूरलाही प्रोजेक्ट केले. लातूरचा प्रोजेक्ट करताना तिथला प्रॉडक्ट काय आहे तर पल्सेस म्हणजे डाळ आणि गुळ. मग ते डाळीला काय हाईट लागतात, ह्याला तुमच्या याचं स्टॅकिंग जे आहे, गुळाचं जे स्टॅकिंग आहे जागरीचं, ते किती फुटापर्यंत करता येतं. म्हणजे एक सरळ फक्त साधी गोष्ट सांगतो की ज्या वेळेला बेदाण्याचं आपण स्टोरेज करतो ते बॉक्सचं जे स्टॅकिंग असतं ते बॉक्स 10 बॉक्सच्या वरती बॉक्स रचता येत नाही. त्यामुळे त्या फ्लोअरच्या हाईट 9 फूट ठेवावे लागतात. त्याच वेळेला समजा आपण जर इतर प्रॉडक्ट असतील, पल्सेस असतील किंवा हळद असेल, तर त्याला आपण 12-12.5 फूट हाईट ठेवू शकतो. तर त्या हाईटचाही विचार करावा लागतो. दुसरी गोष्ट, त्याने आणलेले लोकेशन हे मार्केट पासून जवळ आहे का, कारण मार्केटचं जे लॉजिस्टिक आहे त्यात लॉजिस्टिक प्रमाणे ते कोल्ड स्टोरेज चालतं. समजा आता तासगावला ज्या एरियामध्ये बेदाना प्रोडक्शन आहे, समजा हळद प्रोडक्शन आहे, पण त्या एरियामध्ये जर मार्केट नसेल तर त्या ठिकाणी ते स्टोरेज चालत नसतं.
त्यावेळेला मी त्या कस्टमरला सांगतो, बाबा तुझ्या एरियामध्ये प्रोडक्शन आहे, पण तुझ्या एरियामध्ये कोल्ड स्टोरेज चालणार नाही. कोल्ड स्टोरेज हे ज्या मार्केट पासून एक 7-8-10 किलोमीटरच्या आसपासच तर ते कोल्ड स्टोरेज चालेल, की ज्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशन मीन्स व्यवस्थित आहे किंवा त्यांचं जे पासिंग वगैरे आहे किंवा त्यांचे बाकी व्यापार आहे हा असेल तरच ते कोल्ड स्टोरेज चालतं. त्यामुळे त्या पद्धतीने डिझाईन करावं लागतं. दुसरी गोष्ट कशी आहे की त्या ह्याच्या प्रोजेक्टमध्ये इकॉनॉमी हे बघावी लागते. इकॉनॉमी बघून ती प्रोजेक्ट कॉस्ट अगदी क्वालिटी करताना आपल्याला त्याचं मिनिमम कॅपिटल कॉस्ट कशी ठेवता येईल हे त्या ठिकाणी बघावं लागतं. अच्छा. हा जसा एक तुम्ही त्यातला प्लॅनिंग मधला फार महत्वाचा मुद्दा सांगितला, तसा मला आणखी एक प्रवास दिसत होता, तो म्हणजे तंत्रज्ञानाचा. आणि तुम्ही याच्यात टेक्निकल मुद्दे बरेच बोलत होता. तुम्ही जसं म्हणला की पहिला प्लॅन तर तुम्ही मराठीत काढला, म्हणजे तो अर्थात कागद पेन्सिलीवर जास्त काढला असेल, पहिला प्लॅन केला असेल 40 वर्षापूर्वी. आणि आता ते तंत्रज्ञान फार बदलले, हे क्षेत्र बदलले. तर हा तंत्रज्ञानाचा प्रवास पण तुमच्या नजरेतून कसा होता आणि आता तंत्रज्ञानाची कशी मदत तुम्हाला या क्षेत्रात काम करताना होती? माझी पिढी तशी सर्व तंत्रज्ञानातनं गेलेली आहे. कारण सुरुवात मॅन्युअली करण्यापासून ऑटोकॅड पर्यंत आपण त्या क्षेत्रामध्ये आलेलो आहोत. किंवा आपल्याकडं सुरुवातीला आम्हाला सर्व गोष्टी ज्या मी स्वतः स्ट्रक्चरल डिझायनर आहे. स्ट्रक्चरल डिझायनिंग करताना हे सर्व गोष्टी मॅन्युअली आपल्याला कॅल्क्युलेटरवरती कराव्या लागत होत्या. त्या कॅल्क्युलेटरच्या प्रवासापासून आता ऑटोकॅडवरती जो प्रवास आहे की स्टॅट प्रो सारखी एकदम चांगले सॉफ्टवेअर आले. प्रत्येक वेगळ्या वेगळ्या ह्याच्यासाठी समजा ब्रिजेसचं डिझायनिंग करायला गेलं तर ब्रिजेससाठी वेगळे सॉफ्टवेअर आले, इतर स्ट्रक्चरसाठी वेगळे सॉफ्टवेअर आले. अशा पद्धतीने सॉफ्टवेअर. आणि आता तर कसं झालं की ऑटोकॅड आल्यामुळं की प्लॅनिंग करणं हे तसं फार सोपं झालं. आणि सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग करताना समजा त्यात जर आपण काय बदल करायचे झाले तर आपल्याला ते इमिजिएट बदल करता येतात. मी ज्याला करत होतो त्याला जर प्लॅन मध्ये जर फरक पडला तर मला तो प्लॅन फेकून द्यावा लागत होता आणि दुसराच प्लॅन करावा लागत होता. हे फार मोठे त्याच्यामध्ये फरक पडला. बरोबर. जसा आता हा एक प्रवास बघितलाय तसा तुम्ही सांगली जिल्ह्याचा पण एक प्रवास बघितलेला आहे इतक्या वर्षांमध्ये. तर आता पुढचा प्रश्न असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात, ज्या मुद्द्यांवर किंवा ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, तर आपल्याला सांगलीला पुण्या मुंबई सारखं पुढे न्यायचं असेल, एक सर्वांगीण विकास हवा असेल, तर एक इंजिनिअरिंगच्या नजरेतून तुम्हाला काय वाटतं कुठल्या क्षेत्रांवर आता काम जास्त झालं पाहिजे? तसा सांगली जिल्ह्याचा हा विकास व्हायचा झाला तर सांगली हा टोटली जिल्हा बघितला तर हा ॲग्रिकल्चर कमोडिटीचा आणि ॲग्रिकल्चर प्रोडक्शनचाच जिल्हा आहे. दुसरी गोष्ट काय झालेलं आहे की इथं इरिगेटेड एरिया फार आहे. वेगळ्या प्रकारच्या आपल्या इथं जमिनी आहेत. त्यामुळे वेगळ्या जे ॲग्रिकल्चर कमोडिटीसाठी आपल्याला इथं जर विचार केला, आता काय होतं सर्वसाधारणपणे आता थोडासा सांगली जिल्ह्यात हे मी जवळजवळ 40 वर्ष बघतोय. या 40 वर्षात फरक पडलेला आहे की ॲग्रिकल्चर कमोडिटी हे नाशवंत आहे, पेरिशेबल आहे. पेरिशेबल कमोडिटीचं जर आपण कन्व्हर्शन केलं आणि त्याच्यावर जर प्रोसेस केल्या तरच आपल्याला तो त्याचं लाईफला वाढू शकतं आणि वर्षभर त्याचं डिस्ट्रीब्युशन सुरू राहू शकतं. जसं द्राक्ष होती, द्राक्ष पूर्वी बेदाण्यामध्ये कन्वर्ट होत नव्हती, त्यावेळेला द्राक्ष जर नेली नाही तर ती फेकून द्यावी लागत होती. म्हणजे शेतकऱ्याचं 100% त्या ठिकाणी नुकसान होत होतं. त्यानंतर आता कसं झालं, ह्या जवळजवळ 40 वर्षाच्या प्रवासामध्ये बघितलं तर आपल्याकडं गव्हर्नमेंटच्या पण याच्यामुळं एफर्ट्समुळं आणि प्लस आपल्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांच्या हायटेक गोष्टींच्यामुळं की द्राक्षालाही एक्सपोर्ट सुरू झाला, बेदाण्यालाही एक्सपोर्ट सुरू झाला. गव्हर्नमेंटने सिंगल विंडो क्लिअरन्स करावी आणि याचं बिगर शेतीच्या ज्या प्रोसिजर आहेत त्या थोड्याशा शिथिल केल्या पाहिजेत आणि त्या शिथिल झाल्या. दुसरी गोष्ट आहे की त्या ठिकाणी त्यांना लाईट देणं, पाणी देणं ह्यासाठी गव्हर्नमेंटने थोडेसे जर एफर्ट्स घेतले तर ही इंडस्ट्री आणि फार वाढू शकेल आणि या जिल्ह्याचा त्या पद्धतीने चांगला विकास होईल. बरोबर. दुसराही प्रश्न आता असं तो खरा अवघड आहे असं म्हणेन मी तुम्हाला की इतके प्रोजेक्ट केल्यानंतर शेकडो त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे, तर तो प्रोजेक्ट कुठला आहे आणि त्याची आठवण काय सांगा? आयकॉनिक प्रोजेक्ट जर निवडायचा झाला माझा तर तासगाव सांगली रोडला कवटेकन येथे एक तात्याश्री ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेज म्हणून आहे. त्या तात्याश्री ॲग्रोटेक कोल्ड स्टोरेजमध्ये एक तो 4 वर्षापूर्वी बांधलेला आहे की त्याच्यामधल्या ज्या टेक्नॉलॉजी वगैरे आहेत किंवा तो जो आमचे जे क्लायंट होते ते त्या दृष्टीने उत्साही होते, हौशी होते. त्यामुळे त्या प्रोजेक्टच्या जे टोटली मशिनरी असू दे, त्याचा जे
उभारणीपासून ज्यात स्टँडर्ड त्यात जे मेंटेन केलं गेलं, क्वालिटी जी मेंटेन केली गेली, त्यामुळं माझा आणि त्याचं इलेव्हेशन आणि बाकीच्या जर गोष्टी बघितल्या रेफ्रिजरेशनच्या, त्याच्या फॅसिलिटीज किंवा ते रेफ्रिजरेशनची क्वालिटी स्टँडर्ड बघितलं तर माझा सगळ्यात आयकॉनिक प्रोजेक्ट तो तात्याश्री ॲग्रोटेक कोळसकर त्याच्या. आणि दुसरं म्हणजे कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडायची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? स्टील निवडताना सगळ्यात महत्त्वाची त्याची क्वालिटी. दुसरी गोष्ट, पूर्वी कसं होतं की ज्यावेळेला मी काम सुरू केलं त्यावेळेला टॉर स्टीलसुद्धा नसायचं, त्यावेळेला प्लेन स्टील असायचं. त्यानंतर टॉर स्टील सुरू झालं. तर ते टॉर स्टील सुरू झाल्यानंतर की कशा होत्या, छोट्या छोट्या रोलिंग मिल होत्या आणि त्यावेळेला सुद्धा मी शारदा इस्पात किंवा गोवा इस्पात सारखं टॉर स्टील वापरत होतो की ज्याचा जो प्लांट आहे तो स्टेट ऑफ आर्ट चांगला ए ग्रेडचा प्लांट असावा, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, ज्या स्टील तुम्ही निवडताय तिथं त्यांच्या टेस्टिंगच्या फॅसिलिटीज पाहिजेत, तिथं त्यांच्या लॅब पाहिजेत. त्यांना मुळात जे स्टील सप्लायर आहेत किंवा जो स्टील मॅन्युफॅक्चरर आहे त्याचं जर इंटेन्शन क्वालिटी असेल तरच आपण तो क्वालिटी चांगली देऊ शकतो. मी सुरुवातीपासून तेच बघितलं की बाबा त्याचा मॅन्युफॅक्चर कोण आहे, ब्रँड काय आहे, त्यांच्याकडच्या फॅसिलिटीज काय आहेत. काही वेळेला मला त्या प्रोजेक्टला व्हिजिट पण करावी लागत होती. व्हिजिट केल्यानंतर महत्वाचं त्याचा तिथं काय फॅसिलिटीज आहे, काय आहे, त्यांचं प्रोडक्शन काय आहे, ते रॉ मटेरियल काय वापरतात, ह्या गोष्टी बघितल्यानंतरच आपल्याला समजतं की बाबा त्याची क्वालिटी स्टील, एस्पेशली स्टीलच्या बाबतीत ही क्वालिटी काय आहे. त्याप्रमाणे मी सुरुवातीपासूनच क्वालिटी कॉन्शियस आहे आणि त्यानंतर मी ह्या सगळ्या चांगलं स्टील वापरायला लागलो. आयकॉन स्टील तुम्ही कधी यापूर्वी वापरलंय का आणि तुमचा कसा आहे अनुभव? आयकॉन स्टील हा अतिशय चांगला, त्यांचा मुळात त्यांचा प्लांट असा इतका स्टेट ऑफ आर्ट प्लांट आहे, ए ग्रेडचा प्लांट आहे. त्यामुळे आयकॉन स्टील मी भरपूर ठिकाणी वापरले आणि आयकॉन स्टीलचं जे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत का, त्याचं समजा टेन्साईल स्ट्रेंथ आहे, त्याची डक्टिलिटी आहे, त्याचं इलॉंगेशन आहे, त्या बाकी ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या आहेत. दुसरी गोष्ट, आयकॉन स्टीलचं सगळ्यात महत्वाचं काय की कन्सिस्टंट क्वालिटी. म्हणजे एखादा लॉट सुद्धा मला असं कधीच जाणवलं नाही किंवा आयकॉन स्टील वापरतात किंवा एखादा बार खराब लागलाय, एखादा बार म्हणतोय मी, एखादा लॉट नाही, एखादा बार खराब लागलाय, त्या दृष्टीने मग आणि दुसरी गोष्ट सगळं आयकॉन स्टीलचं चांगलं काय की त्यांचा सप्लाय हे चांगला असतो की बाबा हे बार. नाही तर काय वेळेला कसं होतं की समजा मला एक 20 mm बार पाहिजे, 20 mm बार मिळतच नाहीत, मग दुसऱ्या कुठल्या तरी हे जे वापरा, लोकल वापरा. समजा सगळं स्टील 80-90% स्टील तुम्ही आयकॉनचं वापरले, चांगलं वापरले आणि ते 10-20% स्टील जर सब स्टँडर्ड वापरलं तर त्याचाही क्वालिटीसाठी काही उपयोग नाही. ज्यांचं पहिलं पाऊल या क्षेत्रातलं, तर त्यांना तुमच्याकडनं यशाची गुरुकिल्ली काय असेल, सिक्रेट फॉर्म्युला काय असेल यशाचा एवढ्या वर्ष प्रवासानंतर अनुभव, तर त्यांना काय सांगाल सल्ला? सर्वात महत्वाचं, नवीन जे आता कन्सल्टंट किंवा कॉन्ट्रॅक्टर झालेले आहे त्यांचं सगळ्यात वाईट कसं आहे की त्यांना इमिजिएट पैसे पाहिजे असतात, इमिजिएट त्यांना मोठं व्हायचं असतं. असं होत नाही. आपण आपलं स्वतःचं नाव करायला पाहिजे, आपण त्याच्यासाठी क्वालिटी मेंटेन करायला पाहिजे. दुसरे सगळ्यात आताची वाईट गोष्ट काय की रेट, पर स्क्वेअर फीट रेट. पर स्क्वेअर फीट रेटच्या बाबतीत कसं आहे की कॉम्पिटिशनमध्ये कोण 1400 रुपये, 1500 रुपये काही रेटने करतात आणि त्या रेटमध्ये चांगलं क्वालिटी देणं शक्य नाही आहे. तर मला असं वाटतं की सर्व नवीन इंजिनियर्सनी एक चांगल्या क्वालिटीला काय लागतं त्याप्रमाणे त्याचे रेट कॅल्क्युलेट करावेत आणि सर्वांनीच जर ते रेट ठेवले आणि व्यवस्थित जर तुम्ही इनोव्हेटिव्ह जर समजा आपण डिझाईन इनोव्हेटिव्ह करू शकतो, सगळं करू शकतो, पण हा रेट हा जो क्रायटेरिया हा सगळ्यात पहिल्यांदा बंद व्हायला पाहिजे आणि त्याप्रमाणे त्यांनी अभ्यास करून आणि थोडासा बाबा आपल्याला एस्टॅब्लिश व्हायला वेळ लागेल हे थोडंसं कुठंतरी त्यांनी कन्सिडर करून त्याप्रमाणे वाटचाल करायला पाहिजे. इंजिनियर संजय नाईक सर, आणि त्यांनी त्यांचा हा 40 वर्षांचा प्रवास आपल्यासमोर उलगडला. त्यातल्या फार महत्त्वाच्या आठवणी, त्यांना आलेले अनुभव आणि अर्थात तरुण पिढीला सल्ला त्यांनी दिला. आणि मला असं वाटलं की तुम्ही कोळसोजीवर काम करताय त्याप्रमाणे हा वेळ सुद्धा काही काळ गोठवता आला असता तर कदाचित त्या गप्पा अजून रंगल्या असत्या, पण वेळेच्या मर्यादेमुळे आपल्याला थांबावं लागतंय. पण तरी तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आता तर मी असं म्हणेन की आता तर हा प्रवास असा एका अर्थानं सुरू झालेला 80चा, तो प्रवास लवकरच 100चा हो तुमच्या कोळसोरेचा. आणि अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून कायम घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.